नाही, हे बंडखोर होते. आपण बघितलं असेल की माझ्याही बोरा भद्रावती मतदारसंघात शिवसेनेचा बंडखोर उमेदवार होता. पण बंडखोर उमेदवार उभा असताना त्या पक्षाची जबाबदारी होती की त्यांचे बंडखोर उमेदवार असल्यावरती त्यांना कशा पद्धतीनं शांत करता येईल किंवा त्यांचा फॉर्म कसा विड्रॉल करता येईल. आणि पक्षाने फॉर्म विड्रॉल केला नाही, जे अपक्ष राहिले त्याच्या समोर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सुद्धा कुठेही चाललं नाही. पण शेवटी अपक्ष उभं राहणं हा त्यांचा वैयक्तिक विषय होता. आणि बऱ्या प्रमाणात काही शिवसेनेचे, काही राष्ट्रवादीचे लोक उभे पण राहिले. पण शेवटी उमेदवार म्हणून तो आपापल्या परीनं काम करणं हे त्यांचं काम आहे आणि त्यानं ते केले. त्याच्यात अपयशी असणं किंवा यश मिळणं हा भाग वेगळा आहे. पण सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले की जे काही बंडखोर उभे होते त्यांना विड्रॉल कसं करता येईल. पण शेवटी पक्षाचं देखील ऐकलं नाही, अशासाठी आपण काही करू शकलो.